या आठवड्यात 2 किंवा 3 सदस्य घराबाहेर जाणार आहे आणि हे आहेत वोटिंग ट्रेंड्स. पण सर्वात महत्वाचं, माझी बिग बॉसच्या मेकर्सला एक विनंती, तुम्ही काही करा हो, म्हणजे प्रभू, विशाल, राकेश, दीपाली, सागर कोणालाही घराबाहेर काढा, त्या सस्याला पण काढा. आमच्या रेवाला घराबाहेर नाही काढायचं, अजिबात नाही काढायचं. तिला जर घराबाहेर काढलं ना तर अखिल भारतीय रेवामुळे बिग बॉस पाहणारी संघटना खूप नाराज होईल आणि माझ्यासारखे लोक आहेत ना उपोषणाला बसतील. नो, तिला घराबाहेर नाही काढायचं. अजून 2-3 आठवडे ठेवा प्लीज. म्हणजे तिला पाहायला मजा येते यार, ती किती सुंदर आहे, तिचा आवाज किती क्यूट आहे, गोड मुलगी आहे यार. तिला घराबाहेर काढल्यावरती तुम्हाला पाप लागेल रे, खरंच पाप लागेल. तुम्हाला स्वर्गात सुद्धा जागा नाही भेटायची रे. सगळ्यात पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, मग मी बाकीचे वोटिंग ट्रेस वगैरे सांगतो. पण चॅनल सबस्क्राईब करा. 317 सबस्क्रायबर झालेत, 350 आज करून टाका. चला, तर वोटिंग ट्रेंडनुसार 7 वरती आहे संस्कृती, जी असायलाच पाहिजे. तिच्या डोक्यात मेंदू आहे का, मेंदू तर अजून काय माहिती. बट 7 वरती ती आहे. 6 वरती दीपाली सय्यद, 5 वरती रेवा. का रेवा तुम्ही 5 वरती नाही पाहिजे? पोरांनो, वोटिंग्स करा. 99 वोटिंग्स असतात एकाला, करा. मी पण केले, तुम्ही पण करा. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवतो. 4 वरती आहे सागर कारंडे. सागर कारंडेने आज सुद्धा घरामध्ये एक राडा केलेला आहे प्रभू सोबत. तो काय विषय झालाय ते मांजरी कुत्रे आल्यानंतर ते पण पाहूया. 3 वरती आहे प्रभू शेळके, 2 वरती आहे विशाल आणि 1 वरती आहे राकेश. असं सगळे वोटिंग ट्रेंड्स आहेत. याच्यामध्ये कन्फर्म सांगतो की दीपाली, सागर, प्रभू, संस्कृती आणि रेवा हे डेंजर झोन मध्ये आहेत. विशाल आणि राकेशला घराबाहेर नाही काढणार. त्याच्यामध्ये मला रेवाचे थोडे टेन्शन जास्त आले. संस्कृती काहीतरी करते, रेवा बिचारीला, म्हणजे तिचा गेम नाहीये यार, ती साधी सरळ मुलगी आहे रे. अशा मुली खरंच पाहण्यासारख्या आहेत रे बिग बॉसच्या घरामध्ये. पण तिला ठेवा रे, बरं वाटन जरा खरंच. बाकी सगळ्याला काढा. मी तिला आहे ना शेवटच्या दिवसापर्यंत पाहिजे, 100 दिवस होतील त्याच्यापर्यंत मी तिला पाहत राहील यार, खरंच असा पाहत राहील मी तिला. पण तुम्ही ठेवा तिला प्लीज, तिला घराबाहेर नका काढू. दीपाली सय्यद, प्रभू, कदाचित सागर कारंडे, ह्या तिघांमधले 2 जण जाऊ शकतात असं मला वाटतंय. वाईल्ड कार्डला लगेच नाही काढायचे, बट ठीक आहे. असा सगळा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण घराबाहेर जाईल आणि कोण घराबाहेर नाही जायला पाहिजे हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण रेवामुळे पाहताय का हे मला कळवा नक्की. मी वाट पाहतो तुमच्या कमेंट्सची. का मीच एक नालायक आहे मला माहित नाही, तुम्ही पण असाल तर नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करा.